आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका इराण तणाव व त्यातून निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा परिणाम सर्वत्र जाणवत असून अनेक ठिकाणी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे। या परिस्थितीचा फटका हॉटेल, कॅन्टीन तसेच सामूहिक भोजन व्यवस्था चालवणाऱ्या संस्थानांनाही बसत आहे। अनेक ठिकाणी गॅस अभावी स्वयंपाक व्यवस्था विस्कळीत होऊन काही हॉटेल व कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर आहेत। अशा कठीण परिस्थितीतही श्री क्षेत्र माहूर येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर येथे भाविकांसाठी अन्नदान सेवा अखंड सुरू ठेवण्यात आली आहे। गॅस टंचाईमुळे अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी मंडळाच्या वतीने पर्यायी व्यवस्था करून स्वयंपाक सुरू ठेवण्यात आला आहे। सध्या गॅस उपलब्ध नसल्यामुळे स्वयंपाकासाठी लाकडी ठोकळ्यांचा वापर करण्यात येत असून त्यावरच भोजन तयार केले जात आहे। या पद्धतीने स्वयंपाक करताना वेळ अधिक लागत असला तरी अन्नदान सेवा खंडित होऊ दिलेली नाही। रोज येणाऱ्या भाविकांना नियमानुसार अन्नदानाचा लाभ देण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत। गॅस अभावी अन्नछत्र व्यवस्थेत काही अडचणी निर्माण होत असल्या तरी सेवा भावनेतून कार्यकर्ते भाविकांसाठी भोजन व्यवस्था सुरळीत ठेवत आहेत। त्यामुळे माहूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अन्नदानाचा लाभ नियमित मिळत आहे। श्री स्वामी समर्थ अन्नछत्रामध्ये सध्या यात्रा कमी असल्यामुळे कमीत कमी 800, 700, 1000 याप्रमाणे भाविकांची संख्या आहे। प्रसाद घेणाऱ्या सर्व भाविक येत तर आहेत, पण गॅस पुरवठा श्री स्वामी समर्थ अन्नछत्रास अपूर्वा पडत आहे। कारण गॅस पुरवठा नसल्यामुळे सुद्धा स्वामी समर्थ अन्नछत्र लाकडावर स्वयंपाक करून भक्तांची सोय करत आहे, सेवा करत आहे। तरी भाविकांनी अन्नछत्र हे कार्यरत चालू आहे, तरी भाविकांनी जास्तीत जास्त प्रमाणात आलेल्या सर्व भाविकांनी अन्नछत्रामध्ये येऊन प्रसाद ग्रहण करावा ही श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची विनंती। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।